चला एका अशा समस्येबद्दल बोलूया जी रात्रीची झोप उडवते. ओव्हर थिंकिंग. रात्रीचे 3 वाजलेत, डोळे छताकडे आणि मनात एकच प्रश्न, उद्या काय होणार? इंटरव्ह्यूचं काय होईल, बिझनेस चालेल की नाही, किंवा नात्याचं काय? हे काय होईलचं चक्र आपल्याला आतून पोखरतं आणि निकालाची भीती आपल्याला थांबवून ठेवते. आणि त्या युद्धभूमीवर मिळालेला सल्ला आज आपल्या चिंतेवरचा रामबाण उपाय ठरू शकतो. हा आहे भगवद्गीतेतला तो श्लोक, स्ट्रेस मॅनेजमेंटचा जगातला पहिला आणि सर्वात प्रभावी नियम. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर श्रीकृष्ण म्हणतात, फक्त कामावर लक्ष द्या, फळाची अपेक्षा करू नका. हे गाडी चालवण्यासारखं आहे. जर लक्ष फक्त पोहोचायच्या जागेवर असेल तर अपघात होणारच. आणि गंमत म्हणजे आधुनिक मानसशास्त्र सुद्धा याच गोष्टीला दुजोरा देतं. जेव्हा आपण निकालाची चिंता करतो तेव्हा स्ट्रेस वाढतो, पण कामावर लक्ष दिल्यास मन शांत राहतं. मुद्दा अगदी स्पष्ट आहे. फक्त त्या गोष्टींवर लक्ष द्या जे आपल्या हातात आहे, आपले प्रयत्न. राहुल खूप हुशार होता, पण निकालाच्या भीतीने परीक्षेच्या वेळी त्याचा नेहमी गोंधळ उडायचा. भीती बाजूला सारल्यावर त्याचं मन पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि स्पष्टपणे काम करू लागलं. आता भेटूया सुमितला. होम लोन आणि सेल्स टार्गेटच्या ओझ्याखाली तो पूर्णपणे दबला होता. त्याने फक्त ग्राहकांना मदत करण्यावर लक्ष दिलं आणि त्याचं टार्गेट चक्क दुप्पट झालं. आणि तिसरी आहे स्नेहा. आपल्या नात्याबद्दल ती इतकी असुरक्षित होती की नात्यात अंतर येत होतं. तिने फक्त एक चांगली पार्टनर बनण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि नातं आपोआप घट्ट झालं. तर मग गीतेचा तोच संदेश पुन्हा एकदा आठवूया. आपली शक्ती आपल्या प्रयत्नांमध्ये आहे, इथे आणि आता. निकाल तर आपोआपच योग्य लागेल. प्रश्न फक्त हा आहे की आपलं पुढचं पाऊल काय असेल.